बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी आवडी विठ्ठल विठ्ठल आवडी विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर कुमार देवर बापर कुमार देवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा कृष्ण हरे राम हरे राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम उपाधी वेगळे उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार साहित संसार तुम्हाला साहित संसार तुम्हाला साहित संसार तुम्हाला उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार साहित संसार तुम्हाला साहित संसार तुम्हाला संसार तुम्हाला ऐसे मद करुणी ठेवा नारायणा ऐसे मद करुणी ठेवा
नारायण ऐसे मद करुणी ठेवा नारायण मद करुणी ठेवा नारायण समूळ वासना दुर्वावे समूळ वासना दुर्वावे समूळ वासना दुर्वावे संग तुम्हाचे राहणे कट संग तुम्हाचे राहणे कटे संग तुम्हाचे राहणे कट संग तुम्हाचे राहणे कट नाही कट कटता होईल कट कटता होय नाही कट कटता होय ऐसे मद करुणी ठेवा नारायण ऐसे मद करुणे ठेवा नारायण ऐसे मद करुणी ठेवा नारायण ऐसे मद करुणे ठेवा नारायण समूळ वासना दुर्वावे समूळ वासना दुर्वावे समूळ वासना दुर्वावे तुका म्हणे नाही मिळो येत शिळा नाही मिळो येत शिळा म्हणे नाही मिळो येत शिळा म्हणे नाही मिळो येत शिळा रंगाची सकळा फटिकाची तुका म्हणे नाही मिळो येत शिळा नाही मिळो येत शिळा म्हणे नाही मिळो येत शिळा म्हणे नाही मिळो येत शिळा रंगाची सकळा फटिकाची सकळा पटेकाचे सकळा पटेकाचे ऐसे मद करुणी ठेवा नारायण ऐसे मद करुणी ठेवा नारायण करुणी ठेवा नारायण ऐसे मद करुणी ठेवा नारायण समूळ वासना नुरवावी समूळ वासना नुरवावी रुबार खुमाय 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 रुबार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार
उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीचा संसार तुम्हाराही काहीचा संसार तुम्हाराही काहीचा संसार तुम्हाराही काहीचा संसार तुम्हाराही ऐसे मज करुणी देवा नारायण ऐसे मज करुणी देवा नारायण काहीच संसार तुम्हा नाही काहीच संसार तुम्हा नाही काहीच संसार तुम्हा नाही काहीच संसार तुम्हा नाही ऐसे करुणी देवा नारायण ऐसे करुणी देवा नारायण देवा नारायण देवा नारायण
समूळ वासना नुरवा नुरवा समूळ वासना नुरवावी 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 कुंडली
उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायण, समूळ वासना नुरवावी. निसंग तुम्हाशी राहणे कट, नाही कटकट साहू येत. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. ऐसे मज करुणी ठेवा नारायण, समूळ वासना नुरवावी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा दयेमुळं अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व या पावन क्षेत्रामध्ये, पावन क्षेत्र म्हणजे जेथे देवयोनी होती पक्षी, ज्या ठिकाणी सगळ्या देवता पक्षाच्या रूपाने येण्याची इच्छा करतात, किंवा ज्या ठिकाणी माऊलींच्या अवतारापूर्वी 10,000 वर्षापूर्वी पुराणात वर्णन आलेलं आहे की भगवान सदाशिव पार्वती मातेसहित कैलासाहून विमानातून जात असताना ज्या वेळेला हे अलंकापूर क्षेत्र आलं, त्या ठिकाणी त्यांनी लोळण घेतली आणि पार्वती मातेला आश्चर्य वाटलं की सगळ्या जगाच्या उपसंहाराची ही अधिष्ठात्री देवता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आणि त्यांनी या ठिकाणी लोटांगण घेण्याचं काय कारण आहे. तेव्हा भगवान सदाशिवांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की यानंतर 10,000 वर्षांनी या ठिकाणी माझा आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा भगवान श्री विष्णू ते ज्ञानोबारायांच्या रूपाने इथं अवतार धारण करणार आहेत, आणि सर्व विश्वाच्या उद्धारासाठी हे एक महान अशा प्रकारचा हा भगवद अवतार माझ्या आराध्य दैवताचा या ठिकाणी होणार आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी संजीवन समाधीस्थ माऊलींचं चरणकमल आहे, पवित्र सलीला इंद्रायणीचं तटाक आहे, भगवान सिद्धेश्वर या ठिकाणी विराजमान आहेत, 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा आणि संत अधिष्ठात्री देवता या रूपाने भगवान ज्ञानोबाराय या ठिकाणी विराजमान आहेत. ह्या सर्व गोष्टी म्हणजे हे पावन पर्व आहे. आता ही जी समाधी सोहळा ज्या ठिकाणी नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी, ज्या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की ही ज्ञानोबारायांची ह्या कल्पातली ही 108वी समाधी झालेली आहे. म्हणजे युगायुगी जेव्हा देव आणि भक्त यांचा एकत्र सहचारी रूपाने भगवंताबरोबर येत असतात, तुकोबाराय स्वतः सांगतात की जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर.
देवाशी अवतार भक्ताशी संसार दोनचा विचार एकपणे, असं हे एक पावन अशा प्रकारचा पर्वकाल आहे. या पर्वकालामध्ये स्वामी महाराज तर सांगायचे की इतर ठिकाणी किंवा इतर क्षेत्रामध्ये देखील 12 वर्षाची केलेली तपश्चर्या आणि आळंदीमध्ये केलेलं 3 दिवसाचं श्रद्धापूर्वक अनुष्ठान यांची देखील तुलना होत नाही. आणि अशा या पावन पर्वामध्ये पावन क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो. आणि एकत्रित झालो म्हणजे गप्पा गोष्टी करण्यासाठी एकत्रित झालो नाही, तर ज्ञानोबारायांचं कृपाछत्र आपल्यावर विराजमान आहे. आणि ज्ञानोबाराय हे भगवत अवतार आहेत आणि त्यांच्या ह्या पावन कृपाछत्राखाली आपण आपलं आत्मकल्याण कशाने होईल. आपल्याला आता दुसरा विचार नाही, आपण घराकडं पाठ फिरूनच या ठिकाणी आलेलो आहे. जे काही आपले पदरात पडतील ते क्षण या ठिकाणी संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे ह्या मार्गाने आपली पावलं पडली. त्याच वेळेला आपल्या अंतःकरणात माऊलीनंच प्रेरणा केली की या ठिकाणी ह्या वारीच्या निमित्ताने संतांचा समागमामध्ये सत्शास्त्राचा काही विचार व्हावा. आणि तो विचार करत असताना आपल्याला त्या संतांकडं किंवा त्या इष्टदेवतेकडं काहीच मागायचं नाही, फक्त जेणेकरून आमचं आत्मकल्याण होईल. म्हणजे मला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळावं, जगत काय आहे याचंही उत्तर आम्हाला मिळावं. या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये रम्य समाधान किंवा परमाशांती प्राप्त व्हावी. स्वामी महाराज तर असं सांगायचे की तुम्ही जेव्हा ज्ञानोबारायांच्या समाधीला दर्शन करायला जाता, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करता, त्यावेळेला तुम्ही त्यांना असंच म्हटलं पाहिजे की ज्ञानोबाराय तुम्ही ज्या थाटात आम्हाला माहीत नाही काय प्राप्त झालं, म्हणजे आम्हाला खरं परम समाधान प्राप्त होणार आहे हे पण आम्हाला कळत नाही. त्याचा नियत असणारा साध्य साधन भाव तो पण आम्हाला माहीत नाही. आम्हाला एवढंच दिसतं की ज्ञानोबाराय जे आहेत ते अलौकिक दिव्य असे महापुरुष आहेत. आणि ते ज्या थाटात बसलेले आहे, ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. चंद्र सूर्य असेपर्यंत या ठिकाणी ज्ञानोबारायांचा समाधी सुद्धा असाच अभंग आहे. तेव्हा ज्ञानोबाराय ज्या थाटामध्ये बसलेले आहेत तो थाट आम्हाला द्या, म्हणून हे खरं त्यांच्याकडे मागणं आहे. विठ्ठल या ठिकाणी आता संसार गंधीचे वार्ता मज न सावे सर्वथा. या ठिकाणी संसाराचा गंध सुद्धा आम्हाला सहन होत नाही. संसार दुःखमुळं आम्ही गाऊन भजन म्हणण्याची गरजच नाही. आम्ही पावलोपावली ह्या त्रिविध तापाने होरपळत आहोत. विषयामध्ये आम्ही रंगलेलं जीवन आमचं दिसत असलं, परंतु ते विषयामध्ये रंगलेल्या जीवनामध्ये आम्हाला स्वप्नात देखील कधी सुखाची प्राप्ती झालेली नाही. या ठिकाणी असं आहे मनोनी रुसलो संसारा. आज आपण ह्या माऊलींच्या चरणाजवळ उपस्थित आहोत. हे आपलं मन आपल्याला सांगत आहे की हे सगळं असणारं आमचं पती पुत्र धन दारा शेत जमीन सोडून आम्ही 3 दिवस 4 दिवस काही ह्या अनुष्ठानामध्ये सहभागी होण्यापूर्वी आम्ही त्या संसाराशी रुष्ट झालेला आहे. येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी माजलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला ह्या संसार गंधाची वार्ता सुद्धा आम्हाला सहन होत नाही. तर अशा वेळेला आमच्या अंतःकरणाची तळमळ शमवणारं कोणतं ठिकाण असेल तर 2च पत्ते आहेत. एक तर भगवान पांडुरंगाचा शरणागत होणं किंवा दुसरी आहे संतांच्या संगतीत बसून आत्मकल्याणाचा विचार करणं. आणि ह्या साधनं करावी म्हणून आपण या ठिकाणी आलो. म्हणून रुसलो संसारा सर्पहा विखार पांढरा तुझशी अंतर रे दातारा या दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी. अशा प्रकारचं जर आम्हाला ह्या विषयाचं सुख सोडून इथं तर विषयातलं सुख नाही, उलट इथं अनेक प्रकारचे त्रास आपल्याला शीत उष्ण ह्या द्वंद्वाला सामोरं जावं लागतंय. अनेक प्रकारच्या घरी असणारी व्यवस्था, भोजन व्यवस्था नाही, निवास व्यवस्था नाही. आणि ही एक प्रकारची आपली तपस्या आपण होऊन अंगीकारलेली आहे. याचं कारणच असं आहे
की संसारामध्ये निश्चित दुःख आहे, हे काहीतरी भगवंताच्या कृपेने आपल्याला कळलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनेक जीव आहेत, परंतु त्यांना समाधानाचा मार्गही ते शोधतात. तिथल्या तिथं धनात सापडेल, मुलात सापडेल, निवडणुकीत जिंकल्यावर मिळेल, अनेक प्रकारच्या भ्रामक कल्पना घेऊ नये. पण ज्ञानोबारायांनी आपल्या ह्या कल्पना आपल्या अंतःकरणातल्या पुसटशा सुद्धा ठेवल्या नाहीत. आणि आपल्याला एकच मार्ग आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी. या ठिकाणी संती हे पैल लाविले निशान, ते नाम वैखरी मुखे गरजो. अशा प्रकारचं जे संतांनी सांगितलेलं आहे त्याच मार्गाने आम्ही जाऊ. संत गेले दया ठाया, देवराया पाववी. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संतते. तेणेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही. आपल्याला संतांच्याच मार्गाने जायचं हे निश्चय जो आहे हा आपल्या बुद्धीचा निश्चय नाही. आपल्या बुद्धीनं जर हा निश्चय केला असता खऱ्या अर्थाने तर आपण आता सुद्धा जन्माला आलो नसतो. याचा अर्थ हा निश्चय आता सुद्धा आपण केलेला नाही. या ठिकाणी तव साह्य झाला हृदय निवासी. पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराय यांची आपल्यावर कृपा आहे. आणि त्यांनाच असं वाटलं की माझा असणार हे लढीवाळ आजान बालक किती दिवस या संसारामध्ये सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, पाप आणि पुण्य, धर्म आणि अधर्म, बंध आणि मोक्ष ह्या गुंताड्यात किती दिवस राहणार. याला एकदाचा कायमचा त्याला विनिर्मुक्त शब्द श्रीमद भागवतामध्ये आलेला आहे. विशेष करून त्याची मुक्तता, विशेष करून मुक्तता म्हणजे त्याला असं मुक्त करायचं की बंधा काले पे बंधा भावा. जेव्हा मी मला बद्ध समजत होतो, मी जन्म मरण धर्मवान आहे असं ह्या स्थूल देहाला धरून म्हणत होतो, मी सुखी दुःखी आहे, कर्ता भक्त आहे असं ह्या सूक्ष्म शरीराला मी समजून बोलत होतो. या ठिकाणी मी ज्ञानी आहे किंवा मी अज्ञानी आहे असं जे कारण शरीराला धरून बोलत होतो, मी ब्रह्म आहे असं महाकारण शरीराला धरून बोलत होतो, हे सगळं माझं स्वप्न होतं. आणि मी आता खरा हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती अशा संतांच्या वचनाने माझी नित्य जागृती म्हणजे स्वरूप स्थिती मला प्राप्त झाली. आता मला दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, वृद्धी सिद्धी झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्व आम्हापाशी. अशा प्रकारचा आम्हाला त्या संतांच्या संगतीमध्ये जो मार्ग मिळावा तो ही ज्ञानोबारायांची इच्छा आहे. आता फक्त काय आहे, ज्ञानोबारायांनी आपल्याला हा मार्ग प्राप्त करून दिलेला आहे. आता त्याचा क्षेम आपल्याला करायचा आहे. जे आपल्याला अप्राप्त होतं ते त्यांनी त्यांच्या पायाजवळ आणलेलं आहे. आता त्या पायाजवळ टिकलं पाहिजे. टिकलं पाहिजे म्हणजे इथंच घर बांधलं पाहिजे असं नाही. या ठिकाणी टिकणं म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविषयी हाती धरून या. अशा प्रकारची ज्ञानोबारायांची कृपा घेऊन आपण गेलं पाहिजे. आणि ती जी धारणा आहे ती आपल्या अंतःकरणात सुद्धा त्याचा क्षेम सुद्धा आपण म्हटलं पाहिजे. फक्त योगक्षेम का भार घातला अगवा तुझे माता. आपण सर्व जबाबदारी जी आहे ती ज्ञानोबारायांच्यावर सोपून दिली तर आपल्याला योगाची काळजी नाही आणि चिंतनाची काळजी नाही. आपण आहे तिथं आत्ता आणि इथंच आपण मुक्त आहोत असं संत आपल्याला एक प्रकारचा मेघवृष्टीने करावा उपदेश आणि परी गुरुने करावा शिष्य. अशा प्रकारच्या बोधामध्ये आपल्या संतांनी गुरुगिरी केली नाही. नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी मंत्रतंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आई ते, परी शिष्याशी मिळवी सद्वस्तु ते, श्रीकृष्ण त्याते सद्गुरु मानी. या ठिकाणी मंत्रतंत्र उपदेश करणारे गुरु आहेत, परंतु आणि त्याला महत्त्व दिलं नाही. याच्यामध्ये शिष्याला जो सद्वस्तूला प्राप्त करून देतो. ज्ञानोबारायांनी आपल्याला, ज्ञानोबारायांजवळ सर्वच आहे. अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी नवजती दुरी दवडिता. हे सर्वच ऐश्वर त्यांच्याजवळ आहे. पण हे सर्व ऐश्वर नश्वर आहे, ते अनित्य आहे, ते मिथ्या आहे, त्याच्यामध्ये पारतंत्रत्व आहे, अनेक प्रकारचे दोष आहेत. पण ज्ञानोबाराय आपल्याला खऱ्या अर्थाने ज्या स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करण्यासाठी अवतार धारण केलेला आहे ते स्वानंद साम्राज्य ज्ञानोबाराय आपल्याला प्राप्त करून देणार. आणि त्याच्यासाठी ज्ञानोबाराय कटिबद्ध झाले, सज्ज झाले. म्हणून त्यांनी आपल्याला या ठिकाणी स्वामी महाराज जर कोणी वारीला आलं तर ते म्हणायचे तुम्ही वारीला आले का? हो आलो. आलो का आणलं असं ते म्हणायचे. जर तुम्ही आलो म्हणत असाल तर तुम्ही इथून गेलं असं पण म्हणणार म्हणे. परंतु त्यापेक्षा मी इथं आलो, तुम्ही इथं आला नाहीत, मला माऊलीनं आणलं म्हणा. विठ्ठल विठ्ठल
आता हा माऊलीच्या समाधीचा खुंटा याला फक्त धरून राहा, पकडून राहा तर आपल्याला समाधीवर डोकं टेकलं मानगुटी धरून पोलीस मागं लोटतात. आता कसं त्या खुंट्याला धरून राहायचं? हा खुंटा दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक. माऊली कणाकणामध्ये जसं काशीमध्ये लिहिलेलं आहे, आपलं काशीविषयी म्हणतात की कंकर कंकर में शंकर, या एका एका खड्यामध्ये भगवान शंकर आहे. तसं इथलं सुद्धा अशाच प्रकारचं आहे की आळंदीतल्या पंचक्रोशीमधला एक एक कण हे ज्ञानोबरायांचं स्वरूप आहे. नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्व ठाई. अशा प्रकारचं आपली जर भावना घेऊन आपण या ठिकाणी गेलो की ज्ञानोबराय माझ्या बरोबर आहेत आणि ज्ञानोबराय केवळ समाधीस्थ आहेत एवढंच त्यांचं दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा एवढंच त्यांचं स्वरूप इथं नाही. हेच स्वरूप त्यांचं सगुण साकार निर्गुण निराकार सगुण निराकार या रूपाने जे जे काही आहे ते सर्व ज्ञानोबरायच आहेत. आणि ते ज्ञानोबराय जसं आकाश आहे, परंतु ह्या आकाशाचं प्रतिबिंब आपल्याला पडायचं झालं तर त्याला एकच उपाय आहे. स्वच्छ पाणी असेल किंवा आरसा असेल स्वच्छ, तर त्याच्यामध्ये जणू काही एवढं व्यापक आकाश पण त्याचं प्रतिबिंब पडतं. त्याप्रमाणे सर्व व्यापक असणारे ज्ञानोबराय आपल्या हृदयात प्रगट होऊ शकतात. परंतु त्या आरशासारखं स्वच्छ हृदय आपलं असलं पाहिजे. आरशासारखं पारदर्शी असं आपलं हृदय जेव्हा होईल त्यावेळेला सर्व व्यापक ज्ञानोबरायांची आपल्याला पूर्णपणे मागे पुढे उभा राहे सांभाळित ही अनुभूती देखील आपल्याला येईल. विठ्ठल आता तुम्ही म्हणाल की मग हे अंतःकरण शुद्ध आम्हाला केलं पाहिजे तरच त्यांची अनुभूती येईल. त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं? ज्ञानोबरायांना धरून राहायचं. ते आपोआप अंतःकरण शुद्धही करतील, स्थिरही करतील, आपल्या अज्ञानाचा पडदाही दूर करतील. आणि ते आपल्याला एवढं सांगणार नाहीत की आता मी तुला कृपा करतो. ते आपल्याला सांगणार जे मला माझं स्वरूप आहे तेच तुझं स्वरूप आहे, तो आणि मी एकच आहे. विठ्ठल ज्ञानोबरायांना साक्षी ठेवून आपल्या जीवनामध्ये केंद्रबिंदू करून तुम्ही कोणतंही साधन करा. तुम्ही ज्ञानाई ज्ञानाई म्हणा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. आणि ज्ञानेश्वरी वाचायचं मग काय करायचं? ज्ञानेश्वरी वाचा. स्वामी महाराज भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. हा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. आम्ही ध्यान करू का? ध्यान करा, तुम्ही काही करा. स्वामी महाराज म्हणायचे काही करा पण ज्ञानोबरायाच्या खुंट्याला न सोडता करा. ते म्हणायचे काही केला तरी तुम्हाला ज्ञानोबरायच भेटतील, फक्त मरू नका. काही करा पण मरू नका. विठ्ठल म्हणून या ठिकाणी
ठिकाणी आपण सर्व अत्यंत भाग्यवान आहोत की आपण आले. फक्त एकच आपलं भाग्य कमी आहे की या ठिकाणी मी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपल्यापुढं वाचून दाखवला. अभंग अत्यंत विशेष असा उच्च कोटीचा अभंग आहे. त्याच्यामध्ये बरंचसं वेदांताचं चिंतन आहे. काही न्यायघटित भाषेत ते करणं आवश्यक आहे, परंतु ते मला काही येत नाही. मी तुम्हाला असं म्हणणार आपल्याला वेळ नाही म्हणून. तर त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आपण. तर त्याचं दुसरं एक प्रयोजन आहे. असं इथं उभं राहायचं म्हणजे सुवासिनीनं कुंकवाला नाही म्हणू नये म्हणून महाराजांची आज्ञा म्हणून असं कधीतरी आपलं चिंतन करायचं, एवढाच याचा अर्थ आहे. दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. महाराज त्यांनी सांगितलं का कीर्तन केलं पाहिजे, नुसतं खाण्यासाठी नाही चालणार. तर काल ते म्हणे तुम्ही निमंत्रण न देता आले. म्हणलं उद्या निमंत्रण घेऊन येतो. विठ्ठल सहज असं सांगतात. दुसरे एक याच्या पाठीमागची भूमिका सांगतो. सहज असं सांगतात की जोग महाराजांचं मराठवाड्यात कीर्तन होतं आणि जोग महाराजांच्या कीर्तना हे बंकट स्वामींनी ठेवलेलं होतं आणि महाराज राहिले कीर्तनाला उभे. त्या लोकांनी गोधड्या घोंगड्या अंतरायला सुरुवात केली. म्हणजे आता त्यांना हे सुद्धा माहीत नव्हतं की कीर्तन बसताना एका आसनात बसलं पाहिजे, व्यवस्थित ऐकलं पाहिजे. हे त्यांना संन्यास्य श्रवणम कुर्यात एवढी श्रवणाचं महात्म्य आहे एवढं माहीत नव्हतं. बिचाऱ्यांनी त्यांनी गोंगड्या टाकायला सुरुवात केली आणि झोपायला लागले आणि मध्ये मध्ये गल्ल्या तयार केल्या, जिथं वाटेल तिथं जे ते झोपायला लागले. तेव्हा बंकट स्वामीने हे दृश्य पाहिलं आणि म्हणे ते म्हटले की गुरुजी आता तुम्ही थांबा, मी कीर्तन करतो म्हटले. आणि मग त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली. मग त्यांनी पहिल्यांदाच शिवी आसडली. लोक म्हणले अहो झालं कीर्तन सुरू म्हणे. इथं जो आपला समाज आहे तो बराचसा समाज महाराजांच्या शिव्या ऐकण्यासाठी येत असतो. ऐकी नाही त्यासाठी. आता हे मिळमिळीत कीर्तन जर बोलायला लागलं तर म्हणलं महाराजांना येईल राग आणि ते येतील खाली, कीर्तन दुसरं सुरू होईल. तसं झालं तर आपण भाग्यवान आहात, नसलं तर मी अभागी आहे. विठ्ठल असो. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी आपल्या पुढे वाचून दाखवला. आता वाचून दाखवला म्हणण्याचं कारण त्याचं जे काही चिंतन आहे ते काय आपल्याला फार होणार नाही. मग तुम्ही तुकोबारायांचा अभंग का घेतला तर त्याचं कारण असं आहे की माऊली देतात काय, वारा वाजवणी ओसरे परितो डोल रुखीवरे. आम्ही 1 महिनाभर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं चिंतन केलं अष्टादशाच्या रूपाने. 32 दिवस अखंड, परवा त्याची समाप्ती झाली. त्यामुळं आम्हाला गाथेतलं काही चिंतन झालं का नाही माहीत नाही. पण तुका म्हणे ऐकता ऐकता तुकाराम महाराजांचा रंग अजून आमच्या अवयवात, मना, बुद्धीमध्ये काहीसा ठसलेला आहे. वारा जरी येऊन थांबला तरी थोडा वेळ पानं हालत राहतात. तसं आता काही नाही तर तुकाराम हे जे काही नाव आमच्या अंतकरणात बसलेले त्या रूपाने हा अभंग घेतला, इतका त्याचा अर्थ आहे. विठ्ठल काही साधारण गोष्ट नाही. रात्री एका चांगल्या थोर व्यक्तीने हे सांगितलं की भारतभर ह्या धर्मद्वेषाचं वातावरण आहे. लोकांना जे धर्मद्वेषाचं वातावरण करतात त्यांना धर्माचं लक्षण पण माहीत नाही. धर्म कशाला समजतात त्यांचंच त्यांना माहीत. परंतु ते म्हणे ह्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र झालेला नाही.
महाराष्ट्रामध्ये एवढा उत्तराखंड उत्तर हिंदुस्थान त्या ठिकाणी इतका रागद्वेषग्रस्त झालेला आहे की मानवता विसरला, खरा धर्म पण विसरला आणि फक्त रागद्वेषाला जवळ केलेलं दिसतं. पण ह्या महाराष्ट्रामधल्या लोकांवर बरं शेजारी प्रांत आहे तरी मध्य प्रदेशाचा परिणाम, आंध्र तेलंगणा याचा परिणाम महाराष्ट्रावर झालेला दिसत नाही म्हणे. आजही हे जे वारकरी आहेत या वारकऱ्यामध्ये हे जात 18 पगड जाती एकाच रंगामध्ये इथं दिंडीमध्ये डोलत येतात. याचं कारण काय आहे? याचं कारण तुकाराम महाराज, चोखोबाराय, सेना न्हावी, सावता महाराज हे त्याचं मुख्य कारण आहेत. यांनी आपला खुंटा इतका मजबूत ठेवलेला आहे की चंद्रसूर्य असेपर्यंतही महाराष्ट्रात जन्मलेला आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानाचा अनुसरण करणारा पुरुष त्याचा केस सुद्धा वाकडा होणार नाही. तो सरळ मार्गाने खरी मानवता, खरा धर्म, खरं अध्यात्म याचं जतन करणार. विठ्ठल पण आपली स्थिती अशी झालेली आहे, याचा अर्थ संतांनी एक एक अभंग, एक एक चरण किंवा त्यांचं जीवनचरित्र हेच फक्त महाराष्ट्रात जन्मले, मराठी भाषेत सगळं उपलब्ध आहे. आपण काहीच करायचं नाही. फक्त जीवनामध्ये ही जी वारकरी प्रस्थानत्रय आहे की ज्ञानेश्वरी, एकनाथची भागवत आणि जगद्गुरु तुकोबारायांची गाथा किंवा सकल संत गाथा एवढंच वाङ्मय. आणि हे वाङ्मय वाचायला म्हणजे काय फार मोठं खूप मोठं खोली भरून त्या ठिकाणी ग्रंथालय भरलेले नाही. अगदी थोडकं वाङ्मय. एका चरणामध्ये एक वाक्य म्हणलं तर तुकाराम महाराजांचे 4092 अभंग आहेत. म्हणजे तुकाराम महाराज फार झालं तर आपल्याशी 20,000 वाक्य बोलतात. आपण घरच्या शिव्या 20,000 दररोज खातो. विठ्ठल शिव्या नाव का आलं तर महाराज आपोआप पुढे येतात म्हणून ते नाव येतं. ते रात्रीचे एकटे अंतर्मनाला विचारत असतील आणि पुन्हा एकटे शिवी देत असतील. किती सांगू तरी नाही. विठ्ठल विठ्ठल हे जर आपण वाङ्मय पाहिलं ना, बरं ह्या वाङ्मय असं नाही का लोक म्हणतात कळून घेतलं पाहिजे. आणि आता काही लोक म्हणतात अष्टादशात आपण पांगत चिंतन करतो ते तितक्या मर्यादित वेळेमध्ये ते काही फार होतं अशातलं काही नाही, एक दिग्दर्शन म्हणून. पण लोक म्हणतात आम्हाला अर्थ कळायला लागला. अरे बाबा, तुकोबारायांच्या एका अभंगाचा अर्थ करायला शेकडो जन्म सुद्धा पुरणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल हे वाङ्मय म्हणजे असे मंत्र आहेत. हे सगळे मंत्र आहेत आणि त्या मंत्र शब्दाचे 2 अर्थ आहे. मननात त्रायते इति मंत्र. जर आपण ह्या गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत ही जी प्रस्थानत्रय आहे यांच्या अर्थाचं चिंतन केलं, मनन केलं, संतांच्या पायाजवळ बसून समजावून घेतले आणि दररोज याच्यासाठी काही वेळ दिला तर आपला हा स्वाध्याय होतो. स्वाध्याय म्हणजे आपल्या स्वतःचं आपण अध्ययन करतो, आपल्या कल्याणाचा आपण विचार करतो. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी हे जर चिंतन आपण करत गेलो तर आपल्याला निश्चित समाधान जे म्हणतात, शांती ती प्राप्त होते. याच्याबद्दल कुठलाच वाद नाही. याच्याबद्दल कोणी मनुष्य एक वर आम्ही आता याच्यामध्ये गाथेच्या प्रस्तावनेत लिहिलेले आहे किंवा ज्या लोकांनी हा गाथा जवळ ठेवला तर त्यांनी किमान दररोज 17 अभंग वाचले, दररोज 17 अभंग वाचले तर त्याचं 6 महिन्याला पारायण होऊ शकतं. तर तेवढं जरी केलं तर ते तुम्ही म्हणाल पण मग अर्थाचं चिंतन होत नाही. अर्थाचं चिंतन करू नका. त्याचं चिंतन केलं तर चांगलंच आहे, सोन्याला सुगंध आहे. परंतु फल देताना त्या अभंग ही मंत्र आहेत. मंत्र शब्दाचा अर्थ असा एक आहे पूर्वमीमांसकांनी की उच्चारण मात्रेनापि सिद्धी भवती. केवळ त्याचं उच्चारण केलं तरी तुम्हाला फल होतं. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. वाच असं सांगतात. वाच तू ज्ञानेश्वरी. अर्थाचा वगैरे काही विचार करू नको तरी सुद्धा तेच फल मिळणार. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. आणि सांगितलं कोणी? स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. तिसरं चरण काय आहे? तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. फक्त तू एवढंच कर की मी रात्रीची काही लोक म्हणतात सकाळी स्नान केलेलं असतं पण आम्हाला काम असतं आम्हाला वेळ होत नाही. संध्याकाळी तोंड हातपाय धुवा आणि झोपायच्या पाठच टेकू नका, अर्थाचा विचार करू नका, पण काहीतरी नियम करा की मी 100 वेळा वाचल्याशिवाय झोपणार नाही. 4 वेळा तुमचे डुलके होऊ द्या, ज्ञानेश्वरीवर तुमचं डोकं पडू द्या, तरी सुद्धा पुन्हा पुन्हा वाचन तेवढ्या वेळाचा जरी आपण पाठ केला तर केवळ उच्चारणाने फल होतं. हा संतांचा अनुभव आहे आणि तो अनुभव त्यांनी ये हृदयीचे ते हृदयी घातले. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या हृदयात संक्रमित करण्याचा आणि आपल्या मराठी मायबोलीमध्ये आपल्या भाषेमध्ये संक्रमित आपल्यामध्ये केलेला आहे. परंतु स्वामी महाराज म्हणायचे की आपण आहे ना खऱ्या अर्थाने श्रीमंत बापाची दरिद्री मुलं आहोत. विठ्ठल विठ्ठल. इतके संप्रदाय निघाले का एका व्यक्तीच्या नावाखाली तुमचा सगळा वारकरी संप्रदाय एकत्र जरी आला तरी त्यांची शक्ती मोठी आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि तुम्ही मात्र आपलं स्वतःचं असणारं जे धन आहे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. एवढं स्पष्ट त्यांनीच सांगितलं. उपायही त्यांनी सांगितलं. त्या उपायाचं महात्म्य काय आहे हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं. तरी आपण त्याच्याकडे डोळे झाक करतो. काही असू द्या पण आपल्याला ज्ञानोबरायांच्याकडे एवढी तरी प्रार्थना करावी की आम्हाला झोप येऊ दे काही होऊ दे पण उपजला भावो आणि तुमचे कृपे सिद्धी जावो. तुका म्हणे आता लाभ नाही या परता दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. दुर्बुद्धी म्हणजे काय आहे? ह्या संत वाङ्मयापासून दूर जाऊन कथा कादंबरी TV पेपर वाचणं ही त्याच्यापासून दुर्बुद्धी होणं हीच दुर्बुद्धी आहे. विठ्ठल. गोंदवलेकर महाराजांना सांगितलं की ते विचारलं एका श्रोत्याने की महाराज तुम्ही सांगता नामस्मरण करायचं परंतु नामस्मरणच आमच्याकडून घडत नाही, आमची प्रवृत्तीच होत नाही. आम्ही पुष्कळ संतांना विचारलं, खूप वाङ्मय वाचतो का कोणतं साधनाने आपलं नामस्मरण अधिक होईल, तरी हे आम्हाला काही उपयोगाला येत नाही. महाराजांनी त्याला सांगितलं की असं कर, तुझं नामस्मरण होत नाही ना, कोणाचं नामस्मरण होत नाही, देवाचं नामस्मरण होत नाही. मग नामस्मरण होत नाही ही तू जीवांना तक्रार सांगू नको. शास्त्राचं तुला रहस्य कळेल एवढी तुझी बुद्धी प्रगल्भ नाही. तू काय करत जा, ज्या रामकृष्ण हरी म्हणतो ना, विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना, पांडुरंगालाच विचारित जा माझं नामस्मरण कधी होईल, का होत नाही. देवा माझं नामस्मरण होत नाही. नामस्मरण नको करू, फक्त देवाला एवढंच विचारित राहा की नामस्मरण का होत नाही. कारण अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान जीवाला विचारण्यापेक्षा सर्वज्ञ सर्वशक्तिमान असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला विचारता विचारता तो परमात्मा तुला त्या नाम आणि नामीच्या अभेदासहित नामस्मरण आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख देईल. विठ्ठल. त्या गोपी काय शिकल्या होत्या का? ते गोपाळ काय शिकलेले होते का? काय रानटी अशा प्रकारचे असणारे रानटी जातीत जन्मलेले त्या गोपी काय शिकलेल्या होत्या का? त्या त्या ऋषींच्या पत्न्या ज्या होत्या त्या काही वेद शिकलेल्या होत्या का? वेदाचा तर त्यांना अधिकारही नव्हता, परंतु त्यांच्या पतीपेक्षा त्या परमात्मा स्वरूपाशी समरस झाल्या. विठ्ठल. आपल्या ठिकाणी नास्तिक वृत्ती यायला लागली ना तरी आपण असंच म्हटलं पाहिजे की तू देवा तुझे फार मोठं वर्णन चाललंय पण मी तुला मानित नाही, आणि तुला जर वाटत असेल तर मला काही प्रतीती दे आणि माझं काही म्हणणं नाही असं म्हणून आपला नास्तिकपणा सुद्धा देवालाच सांगावा. विठ्ठल. म्हणून जीवाने जडाला शरण जाऊ नये,
जीवाने जीवाला शरण जाऊ नये. जीवाने काही असलं तर जोपर्यंत आपलं तर सामर्थ्य नाही, आपल्या ठिकाणी तर सामर्थ्य नाही, मग निदान अपौरुषीय वेदाने सांगितलेलं आहे का, येतो वा इमानी भूतानी जायंते. सगळा जग ज्याने उत्पन्न केलेलं आहे, ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गा ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया तो हा विठोबा निधान. अशा प्रकारचं आपण त्यांना जर सांगितलं तर तो परमात्मा काय होतं, त्याच्या निमित्ताने कोणाचं चिंतन होतं, त्याचंच होतं. आणि त्याचं कोणत्याही रीतीनं आळसानी करा, दंभानी करा, वैरानी करा, भावानी करा, तरी तो परमात्मा असा आहे की तो अकारण करुणा वरुणालय आहे. तो तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल स्वामीजी अखंडानंदांनी मला वाटतं गोपी गीतामध्ये सांगितलेलं आहे, एक प्रसंग सांगितलं त्यांनी की एकदा एक गोपी भगवान परमात्म्याला भेटली. 6 महिने त्यांची भेट झाली नव्हती. त्या भेट झाल्यानंतर भगवंतांनी पाहिलं तर तिच्या एका बोटातून रक्त येत होतं. तेव्हा त्यांनी विचारलं की अरे तुला काही जखम झाली की काय, तुला काय झालं, लागलं काय, असं तिला विचारलं. ते म्हणे तुमचं नख लागले. ते म्हणे 6 महिन्यात माझी तुझी भेटसुद्धा झाली नाही आणि ही ताजी जखम आहे, तुझं कशा प्रकारचं हे रक्त तुझ्या याच्यामध्ये आलं, हे का तुला डायबिटीस वगैरे तर नाही ना, जखम जास्त दिवस राहते याच्यामध्ये, असं सांगितलं. तर त्याने सांगितलं नाही, हे असं झालं की 6 महिन्यापूर्वी आपल्या शेवटच्या भेटीमध्ये तुमच्या नखामुळे ही जखम झाली होती. नंतर ती जखमी खपली धरली आणि ती बरी व्हायला लागली, पण आपली भेटच नाही. पण तुमचं चिंतन व्हावं म्हणून मी खपली काढून टाकते. खपली काढली की मला कोणाचं ध्यान होतं, तुमचं ध्यान होतं, म्हणून अशी जखम मी ताजी तवानी 6 महिने ठेवली. विठ्ठल गवळी यांची ताकपिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती दे. अशा प्रकारचं आपण कसे असो, कोणत्याही जातीत, कोणत्याही लिंगात, कोणत्याही वयात आपण असलो तरी सुद्धा आपण मनवनी शरण जावे, सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आणि हे जे ना, याच्यासाठी एवढी शास्त्र आहे. शास्त्राचे भांडण, तपतीर्थाटन, उर्वीचे भ्रमण याजसाठी. इथं काही नाही का, भगवान म्हणतात फक्त आषाढी कार्तिकी विसरू नका मज. ते सांगत असे गुज पंढरीराम पांडुरंग परमात्मा, बरोबर आहे ना. पांडुरंग परमात्मा हे स्वतःचं आपलं गुह्यातलं गुह्य सांगतात. तुम्ही काहीच करू नका, भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवण्या, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जगजेठी, आणि भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. विठ्ठल इथे एवढे गान कोकिळ आहेत, मृदुंग सम्राट आहेत आणि मी आपलं उभे राहून प्रवचनच करीत आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे, काही संदर्भ नसला तरी प्रमाण म्हणा. काय गायनाचे अंगी असे शक्ती, त्याच्यात इतकी अद्भुत शक्ती आहे गायनामध्ये. खरं सांगू का, जर मी अर्धा तास व्याख्यान केलं तरी सुद्धा जे भाव प्रगट होणार नाही ते गायनाच्या माध्यमातून झाले की गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. आनंदाचं अभिव्यक्ती होण्याचं संप्रदायामध्ये नाद ब्रह्म हे एक अमोघ साधन सांगितलेलं आहे. म्हणून सगळ्यांनी प्रमाण म्हणत जा. विठ्ठल गुरुवर्य वैकुंठवासी बोधे बाबा ते कीर्तना आले आणि त्यांनी सांगितलं कीर्तन करीत जाऊ नको, कीर्तन ऐकत जा आणि पाठ सांगत जा म्हणे. विठ्ठल
म्हणलं मग बाबा तुमच्यासारखे असल्यावर काय हरकत आहे, तुमच्यासारखे असले तर गायन करतात. ते म्हणे तू असं व्याख्यान बोलतो की तुला तालही कळत नाही, स्वरही कळत नाही, काहीच कळत नाही, त्यामुळे आम्हाला प्रमाण द्यायचं सुद्धा अवघड पडतं. आता काही असो, स्वामी महाराज एक गोष्ट सांगायची की एका माणसाने जांभळं विकत घेतली 2 रुपयाची, 1 रुपयाचे जांभळं विकत घेतले आणि ते जांभळ तोंडात टाकल्यानंतर त्याच्यात होता भुंगा. तो भुंगा लागला चिरचिर करायला. तर ते म्हणे आता तू चिर कर नाही तर फिर कर, तौल मेले आहे, 1 रुपया देऊन तुला मोलाने घेतलेला आहे, तसं आता तुम्ही काही म्हटले तर मी थोडा वेळ करणार आहे. ह्या जगद्गुरु तुकोबारायांचा की ज्यांचा अधिकार किंवा आपले संत आहेत काय, निळोबारायांच्या आरतीमध्ये त्यांनी सांगितलं हे जे आता आपण अभंगाचं थोडं धावतं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तर हे जर सगळ्या गोष्टी तुका म्हणे चाखोनी सांगे मजा अनुभव आहे अंगी, सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारे भाऊ नका रान अनुभवे आले अंगा, अनुभवे आले अंगा, सांगतात की तुकोबाराय तर म्हणतातच आमचा स्वानुभव आहे, परंतु त्यांच्या अधिकाराचं आरतीमध्ये वर्णन करताना म्हणतात की या ठिकाणी मानव देह घेऊन निजधामा गेले असं जगामध्ये कोणी झालं म्हणे रामेश्वर ज्ञानोबा तुकोबा हे नाव आणि ह्या नावाचे असणारे नामी, त्यांचा असणारा अधिकार, त्यांची असणारी अहेतुकी कृपा हे आपल्या वाट्याला आलेलं भाग्य आहे. विठ्ठल रामेश्वर भट्टांसारखे ज्यांनी गाथा बुडवला ते पुन्हा म्हणायला लागले मागे ऋषीश्वर झाले थोर थोर नेले कलेवर कोण सांगा कोणी किंवा कोणी सांगा. अशा संत ग्रह मेळी जगदान दे गिळी पहिल उदया चळी भानू तुका. संत
भागवत भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी अशा प्रकारचे जगद्गुरु तुकोबारायांचा काय आहे अधिकार आहे. आणि ज्ञानोबारायांचा त्याच प्रकारचा हे विशेष इतका मोठा अधिकार आहे की ज्या ठिकाणी जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईशे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. आपल्याला ही दोनच नावं आहेत. ही दोन नावं यांचं इतकं सामर्थ्य आहे की तुकाराम नाम घेता कापे यम आणि ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव चतुराक्षरी काय संत आपल्याला सोपे झालेले आहेत. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही वाच काही लोक म्हणतात आम्ही शिकलोच नाही आम्ही काय करायचं. मग जर तुम्ही जरी ज्ञानेश्वरी वाचू शकले नाही गाथा वाचू शकले नाही तरी ज्ञानोबा तुकाराम ह्या नावाने सुद्धा तुम्हाला तेच फल प्राप्त होतं. आईला जसं स्तनपान करणारा मुलगा आणि पारठ मुलगा जे मोठं झालेलं आहे तर त्या दोन्हीमध्ये भेद वाटत नाही. तसं गीता माऊली नसे जाणे ताने या ठिकाणी जर कोणी केवळ नावाचा उच्चार करील तरी त्याला तेवढंच फल. आणि जो ज्ञानेश्वरीचं रात्रंदिवस चिंतन करील अनुसंधान करील अभ्यास करील तर त्याला जे फल मोक्ष तेच फल ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. आणि जर तुम्हाला काही पूर्ण होत नाही ज्ञानोबारायांच्याकडून असं नाही. बरं ह्या घटना 700 वर्षाच्या पूर्वी किंवा 700 वर्षानंतर काही शतकापूर्वी झाल्या असं नाही. आजही आळंदीमध्ये घडतात पण आपण त्याच्याशी अनभिज्ञ असतो आणि आपली त्याच्यावरची श्रद्धा कमी असते. विठ्ठल एक घडलेलं अशी बरीच उदाहरणं आहेत खूप उदाहरणं आहेत. किमान मी ह्या 42-45 वर्षात 5-6 पाहिलेली उदाहरणं आहे पण त्याचा एकाचा उल्लेख सहज सांगतो. हे आपण घरगुती वातावरणामध्ये गुरुवर्य महाराजांच्या छत्राखाली आपलं आत्मचिंतन करण्यासाठी प्रवृत्त झालेलो आहोत म्हणून काही गोष्टी सहज सांगतो. की आम्ही पंढरपूरला चातुर्मास्यात असताना एक आजी होती तानू आजी म्हणून तिचं नाव होतं. कोमटी समाजाची होती. आम्ही एका वाड्यात राहत होतो तर तिथं ते ज्ञानेश्वरी ऐकायला गुरुवर्य वैकुंठवासी धुन्ना महाराजांची ज्ञानेश्वरी आणि गाथा ऐकायला ते आजी असायची. तर तिला ऐकाय पण तिला बिलकुल एकही शब्द वाचता येत नव्हता.
तर ती मला म्हणाली की मी आता चातुर्मास्यानंतर आळंदीत राहते, पण तू मला वाचायचं शिकव. तिनं तिथंच अंकलिपी वगैरे आणली होती, ती अंकलिपी. पण मी तिला म्हटलं की आळंदीला पाहू आपण. तिथं वय त्यावेळेला 66 वर्षाचं होतं. नंतर आम्ही चातुर्मास्यातून आलो आणि इथं राहायला लागलो. आजी दररोज आमच्या धर्मशाळेत यायला लागली, मला ते बाराखडी शिकव. आम्ही थोडा प्रयत्न केला, परंतु तिला काय पुन्हा ती कला क म्हणण्याऐवजी खला क म्हणायची, गला च म्हणायची. 8-15 दिवस गेले. म्हटलं आजी तुम्हाला जमणार नाही, आता वय झालं. नाही, मला आलंच पाहिजे. मी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरणार नाही, मला वाचायला शिकवायचं. आणि आमच्या अडचणीच्या काळात तिने आम्हाला तिथं जेवण दिलं होतं 10-15 दिवस. म्हणजे मी तुला भाकरी घातलेली आहे. विठ्ठल प्रयत्न केले. मग आमचे भास्कर महाराज होते, त्यांना म्हणलं तुम्ही शिकवायचं. ते म्हणे आधी आजीला कुठे येत असतं का म्हणले त्याच्यामध्ये. मग ते आजी तर काय ऐकायचे, प्रदक्षिणेत आडवी व्हायची. माझ्या खोलीवर चला मला सांगा. पण ते आणि अजून 1-2 जणांना सांगितलं, पण आजीला काय करता येईल. मग ते मी स्वामी महाराजांना सांगितलं ही आजी फार त्रास देते. म्हटलं आता हे काय का ती म्हणते मला शिकायचं. म्हणते तुझं गिरायक नाही, माझं गिरायक आहे, त्याला घेऊन या म्हटलं. मग त्यांना आजीला घेऊन गेलो मी. मग त्यांनी तिची माहिती विचारली आणि ते म्हणे ह्या पोरांच्या काय नादी लागते म्हणे, हा उपाय काय यांना कळतो का, मी सांगतो तुला म्हणे. तर तुला मी सांगतो तर ते करणार का तू. करेन म्हणे. ज्ञानेश्वरीची 3 पारायणं रोज केली की तुला ज्ञानेश्वरी वाचता येईल. आता ते म्हणे वाचता येत नाही म्हणून तर 3 पारायणं कसे काय करायचे म्हणे. मग त्यांनी सांगितलं की तुझा माझ्यावर भरोसा आहे ना, की त्या शब्दांवर बोटं फिरवायचे आणि त्या ठिकाणी माऊली माऊली असं म्हणत जायचं, तुला 1 दिवस वाचता येईल. ते म्हणे करते. मग म्हातारी दररोज 3 पारायण, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखं माऊली माऊली शब्द फिरवायचे. आणि 1 दिवस आम्ही प्रदक्षिणेला होतो. ते म्हटले नारायण इकडे म्हटले. म्हणजे ह्या बाया म्हणतात का तुला वाचता यायला लागलं. मी म्हटलं काय काय वाचता यायला लागले याच्यामध्ये. तिने हरिपाठ घेतला आणि देवाचे द्वारी उभा क्षण बरी अभंग वाचून दाखवला. विठ्ठल हे ज्ञानोबरायांचं कल्पंतापर्यंत असं जगत कल्याणाचं स्फुरत आहे. 4 अक्षरी ज्ञान ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता माया माया गेली समूळ विलया. या ठिकाणी ज्ञानोबाराय ज्ञानोबाराय म्हणलं तरी ह्या मायेचा पूर्णपणे नाश होतो. ह्या माया आपल्या डोळ्यात तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. असं जसं परमात्म्याचं नाम आहे निळा म्हणे त्याच्या नावे करता घोष. नावे करता घोष.
निळा म्हणे ज्यांच्या नामे करिता घोष, नातळती दोष कळी काळाचे. कळी काळ इतका अकराळ विकराळ आणि भयानक आहे, परंतु संतांचं नामधारक जो झालेला आहे, जो केवळ काहीच करत नाही. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, रामकृष्ण हरी, विठ्ठल, केशवा. नाम सोडून ज्याला काही माहीत नाही त्याला सुद्धा ह्या कली काळातला एकही दोष, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ईर्ष्या, दंभ, अहंकार, कोणताही दोष त्याच्याजवळ येऊ शकत नाही. एवढं ज्यांच्या नामाचं सामर्थ्य आहे आणि ते सुद्धा अनुभवाने आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला उपदेश करताना ते तुमच्या आमच्यासारखं सामान्य स्वरूप धारण केलेलं आहे की या ठिकाणी काय बरे झाले देवा बाईल कर्कश, याचा अर्थ पत्नी कर्कशा स्वभावाची आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, दिवाळं पण निघालेलं आहे. असं आहे की त्यांच्या वाट्याला जेवढं दुःख आलं तेवढं दुःख तुका वेळा अविचार करी बडबड फार. लौकिक कोणत्याही प्रकारचं आई मृत्यू लोकावरचं कुठलंही सुख त्यांच्या पुढे येत नाही. तरी सुद्धा तुकाराम महाराज मात्र उलट लोक त्रास देणारे मात्र रामेश्वर भट्टांसारखे आहेत. सगळेच लोक तुकाराम महाराजांच्या विषयी एक अविचारी आहे, भोळा आहे असं म्हणतात. पण त्यांनी कळी काळाला ह्या तुका म्हणे तुझ्या नामाचे नि बळे, त्या ठिकाणी नावाच्या बळावर त्यांनी कळी काळाला जिंकलेलं आहे. आणि हेच जे निळोबार जे आहेत ते सुद्धा वर्णन करतात. अनगडशा फकीर म्हणतो की भगवान रामचंद्र राम, एक तुकाराम आणि एक प्रभुराम, परंतु प्रभुरामाचा सेतू भंगून गेला पण तुकारामांचा अभंग अखंड आहे. विठ्ठल विठ्ठल त्यांच्यासाठी निळोबाराय वर्णन करताना आरतीमध्ये म्हणतात की प्रपंच रचना सर्व ही भोगुनी. प्रपंच रचना भोगली आणि त्यागली. तुमच्या आमच्या ठिकाणी भोग आहे, भोगाचा त्याग करायचा कसा करायचा हे त्यांचं जीवनचरित्र सांगतं. आरतीमध्ये पहिल्याच चरणात प्रपंच रचना सर्व प्रपंच रचना सर्व सर्व हे भोगुन त्यागेले अनुतापाचे
हे राजे सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक सकला निळोबाराय म्हणतात प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागिली अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली अहंता ममता दौडुनी निज शांती वरिली जय जयाजी स्वामी श्री गुरु सद्गुरु तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. आपल्याशी तुकाराम महाराजांनी एवढी घनघोर अशा प्रकारची तपश्चर्या त्या भामचंद्र गोराडा डोंगरावर केलेली आहे. तुकोबारायांची काहीशी कीर्ती जेव्हा हे वाङ्मय निर्माण व्हायला लागलं तेव्हा ते अत्यंत एकेका अक्षरामध्ये परमात्म्याचा रस भरलेला, त्यामुळे तुकाराम महाराजांची कीर्ती पण झाली. पण तुकाराम महाराजांचा अभंग आहे की माझी ही जी कीर्ती झाली तरी ही कीर्ती मला जोपर्यंत अनुभव आला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. या ठिकाणी बोलाचाची कडी बोलाचाचे भात जेवण या कोण तृप्त झाला. या ठिकाणी ज्यांच्या हृदयामध्ये संक्रमित करायचं ते परमात्म तत्व माझ्या हृदयामध्ये संस्फुरित झालं पाहिजे. आणि ते जर मलाच अनुभव नाही तर त्या अनुभवा वाचून कोरड्या गोष्टी सांगून काय उपयोग आहे. म्हणून तुकोबारायांनी एक दिवस निश्चयच केला की ज्या पांडुरंगाचं मी कवनं गातो त्या पांडुरंगाची मला उरावरी भेट झालेली नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी भामचंद्राचा रस्ता धरला आणि कोणाला न सांगताच जात होते तिन्ही डोंगरावर. जिजाबाई दररोज कधी कधी तिन्ही डोंगर त्यांना फिरावे लागत होते. असं सांगतात की त्या तुकोबाराय भामचंद्राची गुहा आहे, आजही आहे ती डोंगराच्या मध्यभागी. तिथं जाऊन त्यांनी अनुष्ठान सुरू केलं. देहमुआ पातयामी कार्यमुआ साधमयामी. एक तर मला पांडुरंगाची भेट होईल, नाही तर मी या ठिकाणी पांडुरंगाची भेट झाली नाही तर माझा देह पडेल. आणि असं त्यांनी 15 दिवसाचं अनुष्ठान केलं. तुकोबारायांचा अभंग आहे, वास्कर परंपरेमध्ये सांगितला जातो, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली. बरोबर ना. वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, विंचू सर्प व्याघ्र अंगाशी झोपमले, पिडुजे लागले सकळीक, दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. असं सांगितलेलं आहे. दुसरा एक अभंग आहे, मला आता आठवायचा नाही, तर त्याच्यामध्ये तुका पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीव शिवा सेद रचिली आनंदे, आवटावे पदी आरोहण, निजी निजरूपी निजविला तुका, अनु हात बाळका हल्लरू गाती. त्या ठिकाणी तुकोबारायांना असं सांगतात की त्रिमूर्ती दत्ताचा पण त्या ठिकाणी साक्षात्कार झाला. भगवान पांडुरंगाचं सगुण साकार बालरूप घेऊन श्रीहरी भेटला. त्या बालरूपामध्ये भगवान परमात्म्याने तुकाराम महाराजांना दर्शन दिलं. भगवान परमात्म्याने दर्शन दिलं, परंतु भगवान परमात्म्याच्या दर्शन त्या अभंगाद्वारा असं सिद्ध होतं की सगळ्या शास्त्र वेद पुराण पाहिल्यावर जेवढं काही ह्या साक्षात्काराचं स्वरूप आहे ती परमात्म्याची रूप आहेत. सगुण साकार आणि निर्गुण निराकार किंवा सगुण निराकार अशा सर्वच रूपांचं दर्शन परमात्म्या तुकोबारायांना झालं. आणि एवढं झालं नाही तर त्या परमात्म्याचं जे अधिष्ठान परमात्म्याचं आत्मत्वाने दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला. इतकंच नाही तर योगाचा असणारा जो अनाहत ध्वनी, तो ध्वनी पण तुकोबारायांना ऐकू आला. एवढं 15 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये त्यांना प्राप्त झालं. तेव्हा पणीकृत जिजाबाई तुकोबाराय आपलं कान्होबाराय तुकोबारायांना शोधत होते. तेव्हा त्या ठिकाणी भगवंतानी, आता खाली एक हनुमंताचं मंदिर आहे बघा, तिथपर्यंत भगवान तुकोबारायांना बोलवीत आले आणि त्यांनी सांगितलं घरी जा, तुम्ही वाट पाहतात. परंतु त्यावेळेला तुकोबाराय जरी निघाले तरी पुन्हा पुन्हा त्या परमात्म्याकडं पाहतात. आणि त्या परमात्म्याकडं पाहत असताना परमात्म्याला असं वाटलं की तुकोबारायांना काही मागायचे, म्हणून तुकोबारायांना पुन्हा पुन्हा त्यांनी विचारलं. तर ते तुकोबाराय म्हटले, आपल्याला माहिती आहे त्यांचा एक बाणाच आहे, काही मागायचं नाही, तर काही मागणे हा अनुचित. परंतु तुकोबाराय पुन्हा पुन्हा भगवंताकडे पाहत होते, कारण भगवंताचं रूपच अशा प्रकारचं आहे, तिच्या रूपाची माधुरीच अशी आहे की निमिष न लगे मनवेधिता, एवढी तुझी स्वरूपता. परंतु तुकोबारायांनी सगळी अनुभूती घेतली, परंतु शास्त्र हृदय असं सांगतं की परमपुरुषार्थ जो आहे तो मोक्ष आहे आणि ह्या मोक्षाचं साधन आहे आत्मज्ञान.
आणि ते आत्मज्ञान होतं ते भगवंताच्या कृपेने. ईश्वरा अनुग्रहाद एव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. ईश्वराच्या अनुग्रहाशिवाय हा मोक्षाचा मार्ग मनुष्याला त्या मार्गाचं उद्घाटन होत नाही. जरी हा हो कृपा करील नारायण तरी हे तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. तुका म्हणे नारायण कृपा करील तरीच हे ब्रह्मज्ञान होय, असा एक अन्वय आहे. आणि त्याच्यापेक्षा उत्कृष्ट अर्थाचं प्रतिपादन करणार आहे. तर जे ज्ञान आहे तेच ब्रह्म आहे आणि ब्रह्म आहे तेच ज्ञान आहे. म्हणजेच तत्वमसी महावाक्याने तू ब्रह्म आहेस अशा प्रकारचं प्रत्येक आत्म्याचं ब्रह्मत्वाने ज्ञान होईल. आता खरं जर पाहिलं शास्त्राच्या सांगावा असा आहे की मनुष्याच्या जीवनात जेव्हा शास्त्रकृपा, ईश्वर कृपा, गुरुकृपा आणि आत्मकृपा किंवा त्याला अंतःकरण कृपा या सगळ्या एकत्र येतात त्याच वेळेला हे ब्रह्मज्ञान होत असतं. इथं तुकोबार आहे अवलंबून कोणावर आहेत? ईश्वर कृपेवर आहेत. की या ठिकाणी ईश्वराची कृपा सर्वांमध्ये अनुष्ठित आहे. आपणची देव होय गुरु, ईश्वर कृपा त्याच्यामध्ये आपल्या बुद्धीची शुद्धता, ईश्वर कृपा त्याच्यामध्ये अनुष्ठित आहे. आणि हे ज्ञान झाल्यानंतरही जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला ईश्वर कृपा त्याच्यामध्ये अनुष्ठित आहे. आणि म्हणून ह्या ईश्वराचं अनन्यसाधारण स्थान ह्या मनुष्य जीवनामध्ये किंवा साधक जीवनामध्ये, सिद्ध जीवनामध्ये निश्चित रूपाने प्रतिपादन करणारा असा जर विश्वातला अत्यंत वंद्य आणि श्रेष्ठ संप्रदाय तो आहे हा वारकरी संप्रदाय. विठ्ठल याच्यामध्ये ईश्वर भक्ती हे साधन आणि मोक्ष हे साध्य असं मानलेलं नाही. येत बीज आणि फळ हरीचे नाम. विठ्ठल आणि हे देवाचं मनोगत जे खरं आहे ना ते ज्ञानोबा यांनी प्रगट केलं. आणि माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी किंवा तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा मनी भक्तीची आवडी आणि हेवा व्हावी आईशी जोडी. अशा प्रकारचं ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं उद्घोष करणारा आणि तो अनुभवाच्या आधारे करणारा, ज्याच्यामध्ये ज्या आपल्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची उपलब्धी आहे आणि अशा प्रकारचा लोकसंग्रह आहे, विसंवादा भाव आहे, अशा प्रकारचं सर्व संपन्न असं तत्वज्ञान जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितलेलं आहे. परंतु जेव्हा परमात्मा पाहतात की तुम्ही माझ्याकडे पुन्हा पाहता काही मागा, असा एक मोठं महापुरुष एखादा असले ना त्यांचा कधी अनादर करू नये माणसाने. की जर त्यांनी काही गोष्टी सांगितली तर आम्ही त्यागी आहोत का आम्ही भोगी सगळं बाजूला ठेवावं, त्याची आज्ञा मानावी. विठ्ठल आपल्या आताच अष्टादशामध्ये एक महापुरुष आले होते. तर ते कोणाचा सत्कार घेत नव्हते.
सत्कार घेत नव्हते, परंतु आम्ही ज्यांना सांगितलं ते एक महापुरुषच होते, त्यांच्या हस्ते सत्कार होता. त्यांनी एकदम घेतलं. ते त्यांच्या बरोबरचे म्हटले की तुम्ही कधीच घेत नाही आणि मग आज कसं काय घेतलं. ते म्हणे त्यांचं न घेणं म्हणजे महापुरुषाचा अपमान आहे. विठ्ठल असो. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना भगवंताचं जे काय म्हणणं आहे त्याच्यावरून जगद्गुरु तुकोबारायांनी मागितलं. पण ह्या मागण्याला मागणं म्हणू नये, ह्या मागण्याला मागणं म्हणू नये, कारण हे मागणं सगळ्या जगातली मागणी संपवतं आणि जेव्हा त्यांचं इप्सित प्राप्त होतं तेव्हा ते आपोआपच निघून जातं. विठ्ठल स्वामी महाराज म्हणायचे त्यांनी मागितलं असं नाही आणि नाही मागितलं असंही नाही, पण काहीच मागितलं नाही. विठ्ठल आणि ज्या वेळेला तुकोबारायांचा आणि परमात्म्याच्या संवादामध्ये त्यांनी जे मागितलं ते ह्या आजच्या अभंगाचं प्रथम चरण आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, 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 उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हालाही, काहीच संसार तुम्हालाही आईचे पद करुणी सेवा नारायणा, आईचे करुणी मत सेवा नारायणा. काहीच संसार तुम्हालाही, काहीच संसार तुम्हालाही आईचे पद करुणी सेवा नारायणा, आईचे पद करुणी सेवा नारायणा. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हाला, काहीच संसार तुम्हाला नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला नाही, काहीच संसार पांडुरंगरायाच्या मुखाकडं चरण कमलाकडं एकटक त्या ठिकाणी पाहत जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगरायाशी संवाद करतात की देवा, या ठिकाणी आम्ही तुझ्या स्वरूपाचं चिंतन संतांच्या मुखातून ऐकलं, सत्शास्त्राचं चिंतन केलं असताना असं दिसतं की तुमचं स्वरूप काय आहे. तुमचं स्वरूप काय आहे तर तुमचं स्वरूप असं आहे, या सगळ्या जगताची उत्पत्ती स्थिती लय करता आणि तुम्ही माया नावाच्या उपाधीचा स्वीकार करता आणि ते माया जी शुद्ध सत्वात्मिका माया आणि त्या मायेच्या द्वारा संकल्पाने हे विश्व निर्माण करता, त्याचं पालन करता आणि शेवटी त्याचा आपल्या स्वरूपात लय करता. आणि एवढं करून तुमचं असंगत्व, निर्विकारत्व, असंगो ही अयम पुरुषा ही श्रुती सांगत आहे. तेव्हा तुमची जर सगळ्या नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिची लोकेशु किंचन, या तिन्ही लोकात तुम्हाला काय कर्तव्य नाही तरी सुद्धा तुम्ही मात्र सर्व कर्म करता, परंतु त्या कर्माने कधी लिप्त होत नाही. जसं कमळ पाण्यात राहतं पण पाण्याचा थेंब त्याला स्पर्श करू शकत नाही, अशी जशी स्थिती आहे अशी तुमची स्थिती शास्त्राने वर्णन केलेली आहे. आणि मी मात्र इकडं पावला पावलाला दुःख भोगणारा, जन्ममरण भोगणारा, अनेक विकारांनी ग्रस्त असणारा आणि आसक्त
आसक्त असणारा जीव. आणि आज मी तुला शरणागत झालेला आहे. तुझ्याकडं पाहिलं की असं वाटतं तुझं जे ऐश्वर आहे, तू षडगुण ऐश्वर संपन्न आहे असं तुझं सगुण परमात्म्याचं वर्णन केलं जातं. आणि तुझ्या मूळ स्वरूपाचा विचार करायला तुला विचारलं कोण आहे, तर तुझ्या ठिकाणी ना खरा जीवभाव, ना जगतभाव, ना ईश्वर भाव. न किंचित जायते जीवाहा संभवश्य न विद्यते. या ठिकाणी जीव कधी उत्पन्न झाला नाही, जगत कधी उत्पन्न झाला नाही. आणि तुला शास्त्र सुसंस्कृत जीवाने या ठिकाणी जीवाच्या सापेक्ष तुला ईश्वराची संकल्पना केलेली आहे. तत्वता तू कोण आहेस? असंग निर्व्यापक ब्रह्म आहेत. अशा प्रकारचा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असा तू आहे. अकर्ता अभोक्ता केवळ एकमेवा द्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदाने रहित, ज्याच्या ठिकाणी देश काल वस्तूचा कोणताही परिच्छेद नाही, अखंड सच्चिदानंद असं तुझं स्वरूप आहे. आणि मला काय असं जड दुःखात आणि द्वैतात घालतो का? तर तू सुद्धा मला सुद्धा तुझ्यासारखंच कर, अशा प्रकारची मागणी तुकोबारायांनी या अभंगामध्ये प्रथम चरणात म्हणतात की काय? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. ही तुमची माया उपाधी वेगळी राहते आणि तुमच्या अखंड सच्चिदानंद रूपाचं ज्ञान करून देते. आणि हे ज्ञान करण्यासाठी तुम्हाला गुरुग्रही जावं लागत नाही, शास्त्राचं चिंतन करावं लागत नाही. या ठिकाणी ते स्वयंप्रकाश रूपाने तुमच्या ठिकाणी ते ज्ञान नित्य उद्भूत आहेत. तुमचं कूटस्थ नित्य अशा प्रकारचं स्वरूप आहे. तेव्हा देवा, आता मी तुमच्याकडे काय, मला धन दे, मला पुत्र दे, का मला काही कीर्ती दे, काय मागणार मी? हे सर्वात मोठं ऐश्वर श्रुती मातेनं वर्णन केलेलं आहे. तेव्हा मला तुम्ही देवा तसं करा. विठ्ठल आमच्या पाठीमागं संसाराची जन्ममरण, संसार म्हणजे जन्ममरण परंपरा, ती आमच्या पाठीमागं लागलेली आहे. किती वेळा जन्मा व्हावे नित्य व्हावे क्वचित मनवुनी जीव भ्याला. आणि तुला जर म्हटलं तर तुला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, सुखही नाही आणि दुःखही नाही, कर्तृत्व नाही आणि भोक्तृत्व नाही. मग तेव्हा मी जर तुला शरणागत झालेला आहे, सर्वस्व मी तुला जर समर्पण केलेलं आहे, तर मला अपूर्ण का ठेवतो? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते असं तुझं वर्णन केलेलं आहे. आणि मी मात्र मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी, असं मला कशाला ठेवतो? मला तुझ्या स्वरूपात एकरूप करून घे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की काय? पहिलं चरण, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. देवा, मला पण असंच करून ठेवा, असं द्वितीय चरणात सांगतात. ऐसे माझा करुणे ठेवा नारायणा, 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 ऐसे माझा
तुम्ही सुद्धा मला असंच करून ठेवा असं सांगितलं की ऐसे मज करूनही ठेवा नारायण. आणि मला देवा माहीत आहे की जोपर्यंत माझ्या अंतकरणामध्ये अनात्म पदार्थ किंवा अनात्म विषयांच्या वासना आहेत तोपर्यंत जसं दुधात दूध मिळतं, पाण्यात पाणी मिळतं, तसं त्यांचं समानशिले व्यसनेषु सख्यम. या ठिकाणी जर दोन माणसं एकत्र यायची असली तर त्यांचा स्वभाव सारखा लागतो, नसेल तर त्यांचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मेळ बसत नाही. म्हणून तुम्ही जेवढे शुद्ध आहात तसंच मला शुद्ध होणं आवश्यक आहे आणि तसं माझं अंतकरण करा. परंतु ह्या अंतकरणात मला एक माहीत झालं काय, वासना जोपर्यंत अंतकरणात आहे, आपण जी जी कर्म अनंत जन्मात केली त्याच्या संस्काराचा ठसा वासना रूपाने अंतकरणात आहे. त्यामुळं ही वासना जोपर्यंत जात नाही तरी तोपर्यंत सत्संगामध्ये सत्शास्त्राचं श्रवण केलं असेल तरी आपल्या संत वाङ्मयामध्ये केवळ तत्त्वज्ञानाला प्राधान्य नाही, त्या ठिकाणी मनोनाश आणि वासनाक्षयासहित असणारं जे तत्त्वज्ञान आहे ते खरं जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला आणि ते निश्चित विधेय कैवल्याला प्राप्त करून देणारं असतं. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय देवाला म्हणतात की ऐसे मज करूनही ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. माझ्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची वासना असता कामा नये, म्हणजे माझं मन निर्वासन कर. आणि याच्यासाठी आता आडव माझे मज कळो येथे अवगुण, काय करू मन अनावर, आता आडव उभा आहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. या ठिकाणी वाचावधी परिकरणे कठीण. या ठिकाणी मी बोलतो परंतु मला त्याचं नियमन होत नाही, माझ्या वासना निर्वासन मी होऊ शकत नाही. म्हणून देवा तो आता स्वतः ये आणि माझं अंतकरण, या अंतकरणातल्या दुर्वासना ज्या आहेत त्याचं निवारण कर. विठ्ठल आणि देवा तुझं जर दुसरं जर पाहिलं तर तुला 16,108 पत्नी आहे. हां, आणि याच्या अतिरिक्त तुझं जीवन सगळं भागवतामध्ये पाहून घ्या. हां, तुझं श्रीकृष्ण चरित्र. परंतु तुझं काय अलौकिक गोष्ट आहे, तू असं नाही का तू असंग निर्विकार तुझ्या स्वरूपाला नित्य जाणतो म्हणून तू एकांतातच राहतो, असं नाही. तू भरपूर एकल्याचा नव्हे खेळ मनवणी मिळविला. तुला यादव वंश लागतो, पांडवांचा वंश लागतो, सगळं लागतं. तुला कंस पण लागतो, गोपिका पण लागतात. आणि सगळ्यात असूनही तू कसं आहे, जर यमुनेनं वाट दिले म्हणतो माझं ब्रह्मचर्य अबाधित असेल तर मी वाट देईल, झाली ना यमुना दुभंगली. अशा प्रकारचं करतोम अन्यथा करतोम शक्ती संपन्नता तुझ्याजवळ आहे. आणि माझं मन मात्र इतकं विशाल किंवा एवढं समर्थ माझ्या ठिकाणी नाही. म्हणून ते म्हणतात तू सगळं करून निस्संग आहे आणि तू सगळं लोकांतात असून तुला काय आहे, एकांतात राहण्याचं तुझं काय आहे, ब्रीद आहे किंवा तुझं शील आहे. तेव्हा अशाच प्रकाराने जरी मी व्यवहार करीत असेल, त्यांनी सांगितलं का एक अभंग आहे की मला जैसे जळी पद्मपत्र मग मी व्यवहारी असेन वर्तत जेवी जळात पद्मपत्र, देखोनी न देखे प्रपंच हा सृष्टी स्वप्नीच्या सृष्टीचेला जेवी. असं ऐश्वर्य तुझ्या कृपेने मला प्राप्त होऊ शकतं. म्हणून तू त्याचं कर असं तिसऱ्या चरणात सांगतात. निसंग तुम्हासी राहणे कट नाही, कट कट होय नाही, कट कट होय निसंग तुम्हाशी राहणे एकट. तुम्ही अनेकात राहत असताना खरे एकांतातच आहात, सगळ्यांचा संग करत असताना निसंग आहेत. आता तू माझ्याबरोबर कृपा कर आणि मला सुद्धा काय कर, तसंच कर असं सांगतात. निसंग तुम्हाशी राहणे एकट. तुला कोणती कटकट द्वैतात्मक अनेकत्व तुला सहन होत नाही. तुला कायम अबाधित एकत्व ठेवूनच तू असतो. आणि असं काहीतरी माझ्यासाठी कर आणि मलाही त्याच स्थितीवर ठेव. तर असं कसं होईल, जर तुम्हाला संग, एखाद्या मनुष्याला संग आहे आणि तो निसंग आहे, अंधारण प्रकाश एकत्र कधी राहतील का, राहणार नाही. देव म्हणतात निसंगत्व पाहिजे तर ससंगत्व नसेल. ते म्हणणार याला उदाहरण तूच आहे.
तू संघात राहतो आणि निसंग आहे, अनेकात राहतो आणि अबाधित एकत्व आहे. तैसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. निसंग तुमाशी राहणे एकट, नाही कटकट सावो येत. अशी जी जीवन जगण्याची शैली किंवा कला आहे ती देवा तू कृपा केली तरच होईल, हे माझं सामर्थ्य नाही असं म्हणतात. आणि देवा तू म्हणतोस ना, तर मी तुला आता वेदांतातला प्रसिद्ध दृष्टांत तुला सांगतो. आता देव सगळं काय यस्य निश्वसितम वेदा, आणि त्याला तुकाराम महाराज म्हणतात की तुला वेदांतातलं एक दृष्टांत उपपत्ती तुला सांगतो, आणि ती 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणे नाही मिळो, तुका म्हणे नाही मिळो, तुका म्हणे नाही मिळो येत देवा, तुका म्हणे मिळो येत देवा. रंगासी सकळा स्फटिका, रंगासी सकळा स्फटिकाची ऐसे मज करुणी, ऐसे मज करुणी देवा नारायणाचे ऐसे मज करुणी देवा नारायण, ऐसे मज करुणी देवा नारायण. तुम्ही म्हणाल की आता हे किती वेळ चालणार आहे, कारण वेळ संपलेला आहे. महाराज म्हणले जर वेळेच्या पुढं चाललं आहे म्हणलं मला ना बंद करू नका. ते म्हणले जर नाही झाले तुम्ही टाळकऱ्यांना बसायला लावेल. म्हणलं मग मला तर उभटे प्रवचन करायला आणखी सोपं होईल. आपण बरं मला वाटतंय थोडा वेळ बंद पडावं, ते बंदही पडे ना मागही पडे ना, ते बरोबरच चाललंय. विठ्ठल नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. तुकोबाराय देवाला सांगतात काय लढीवाळपणाने तुकोबारायांचा संवाद चालला असेल, किती अलौकिक दिव्य अशा स्वरूपात. तुकाराम महाराज म्हणतात असे देवा, एखादं स्फटिक मणी असतो आणि त्याच्यावर जास्वंदीचं फूल ठेवलं आणि नंतर आपण दुरून जर पाहिलं तर तो स्फटिक काय दिसतो आपल्याला, लाल दिसतो. जास्वंदीचं लाल फुल असतं, लाल दिसतं. पण आपण जर दोन वेगळे बारकाईनं पाहायला गेलं तर आपल्याला स्फटिक दिसतो तांबडा, त्याला रक्तवर्णाचा म्हणतात. आणि तो रंग असतो कोणाचा, त्या फुलाचा रंग असतो. परंतु तो आपल्याला स्फटिक लाल का दिसतो, त्या दोघांचा संबंध झाला म्हणून. पण एकदा आपल्याला कळलं ना, आपण पुन्हा दूर गेलो तर आपल्याला स्फटिक लालच दिसणार, पण आपल्याला भ्रम राहतो का, स्फटिक पांढराच आहे असं म्हणतो. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. स्फटिकाशी शिळा रंगा मिळो येत नाही. त्या जास्वंदीच्या फुलाचा काही संबंध रंग त्या शिळेला नाही असा आपला निश्चय झाला. दिसायला दिसते, भासते आपल्याला, पण ती खरी नाही. तसं तू सगळं हे जगताची उत्पत्ती स्थिती लय करतो, पण हे तुझ्या दृष्टीनं सर्व मिथ्या आहे. हे तुझं ईश्वराचं हे स्वप्न आहे. तसंच मला यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. हा जागृत प्रपंच सुद्धा माया माझ्याच मायेचा विस्तार आहे असं मला एकदा वाटू दे ना. मग जशी तुझी नित्यसिद्ध जीवनमुक्ती आहे तशीच माझी मुक्ती होईल. आणि होईल काय, खरं देवा तू मी एकच आहे. मग भेद का दिसतो, माझी उपाधी अंतकरण आहे, अविद्या आहे, तुझी उपाधी माया आहे. हा उपाधिकृत भेद आहे, हा तत्वतः भेद नाही असं तुकाराम महाराज देवाचं गुरुत्व भूषवल्यासारखं बोलतात. विठ्ठल झाला ना आपला अभंग, सांगून झाला आपला अभंग. तुम्ही म्हणणार की आता तर अभंगावर आले आहे की नाही. तर अगोदर मंडप टाकताना जसं सगळं मंडपासाठी खांब वगैरे मेढी सर्व उभे करावं लागतात. आधी आले आता सगळं आता आपला मंडप शेकार. दादांना आम्ही चाललो होतो, संस्थेचा शताब्दीचा समूह हे होता, मंडपाचं काम चालू होतं 2 महिने.
2 दिवस सप्ताह आला आणि मी म्हटलं दादा हे मंडप होणार नाही आता. ते म्हणे 2 दिवसात होऊन जाईल. म्हटलं मग 2 महिने नाही झाला ना अजून तर असाच मोकळा आहे. ते म्हणे हे याला वेळ लागतो, आता फक्त तू उद्या येऊन पहा संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी मंडप तयार. कारण फक्त शेकार घालायचा होता, कपडे घालायचे होते त्याचे, बाकी काही नव्हतं राहिलेलं. तसं अगोदर जे कीर्तन केलं तुम्ही म्हणा, मग अभंग 5 मिनिटं केलं. 5 मिनिटं केलं, मिडी रोवण्यामध्ये वेळ गेला ऐका नाही. आणि आता झालं सगळं आपलं काम झालं. आता महाराज गदा घेऊन आले. असू दे आपल्याला काय त्याच्यामध्ये. विठोबार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. निसंग तुम्हाशी राहणे एकट, नाही कटकट सावो येत. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी.